तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे तुम्ही सगळे? आय होप सगळे चांगले असतान. तर मी अविनाश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन गेम प्ले मध्ये. कसं रोज रोज तुम्हाला ना आवाज फुल करून व्हिडिओ बघावं लागत असन, तुमची तकलीफ आहे ना मी समजू शकतो, त्याच्यामुळे मीच काय करतो आता थोडं मोठ्यानं बोलायची तकलीफ घेतो. तर आज आहे ना व्हिडिओ बनवताना काय किस्सा झाला माहिती आहे का तुम्हाला सांगतो, जरा मजा येईल तुम्हाला पण ऐकायला. तर मी आहे ना ॲडो हे ना मोठमोठ्या आलडू शूट करत होतो बघा. तर मी एवढ्यानं काऊन आलडायलो म्हणून येणारे जाणारे लोक आहेत ना घरात असे डोकू बघू लागले. तर मला माहिती आहे हे जोक आहे ना तुम्हाला एकदम पांचट वाटला असन बघा, पण आहे ना हे जोक नव्हतं, हे ना रिॲलिटी होती. तर डायलॉग आहे ना मी नंतर मारतो, आधी तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन देतो बघा. समोर एक पोरग होतं, मी त्याच्या थोडी फायरिंग केली आणि त्याला नॉक केलं. तर तिथे ना दोघं होते आणि दोघायला पण माझ्याकडून आंधी मुंदी मध्ये हेड लागले आणि हेच आमच्या पार्टनरनं धुपन फेकलं होतं काताड जाळायचं. तर तिथे ना तिसरं पण पोरग आलं होतं आणि ते तर रिवाईव्ह देऊ लागलं, त्याच्यामुळे मी पण त्याला नॉक केलं. तर त्याला नॉक केल्यावर मी तर खाली पडलो आणि खाली पडल्यावर म्हणलं आता बँडेज गिंडेज मारतो आणि शेवटचं एक पोरग ते मारतो मीच. तर त्या समोरच्या पोराची ना आमच्या पार्टनरची चांगली झुपली होती. मग मी काय केलं माहिती आहे का, दोघात तिसऱ्याचा फायदा करून घेतला आणि ते शेवटचं पोरग ते मी डायरेक्ट मारून टाकलं आणि अशा प्रकारे चारी पण किल करून मी आहे ना दुसऱ्या राऊंड मध्ये शिफ्ट झालो. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळी ढगात. तर पहिला राऊंड जिंकून आहे ना मी दुसऱ्या राऊंड मध्ये ना पोरं बघायला गेलो बघा. तसं तर हे वय पोरी बघायचंय, पण कसं पोरं बघावं लागायले ते भी मारावं पण लागायलेत बघून. तर समोरच्या पोरावर आहे ना मी फायरिंग केली, पण मी किल आहे ना कोणतरी चोरली. आईला म्हणलं लयच राग आला होता. तर त्या नॉकआउट केलेल्या पोराची किल कन्फर्म करून मी पार्टनरला दिली आणि म्हणलं आता दुसरं पोरग मारतो मी पुढे जाऊन. बाजूचं मोठं गोदाम होतं, त्या गोदामामध्ये ना मला लोकेशन येऊ लागले, त्याच्यामुळे मी काय केलं माहिती गोदामात पोरं असतील म्हणून एका पोरावर फायरिंग केली, पण तिथं दोघं होते त्याच्यामुळे पलीकडून मला एक जणांना फायर दिली, त्याच्यामुळे मी इथं कव्हर घेतलं. तर मी आहे ना कव्हर घेतलेलं बघून एक पोरग डायरेक्ट वरी निघालं, त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, त्याला भुईचक्र फेकून मारलं. तर त्याच्या अंगावर गवत निघून गेल्यावर ना मी डायरेक्ट गेलो, पण ते पोरग नाही यार पोरगी होती. मी पोरीला नॉकआउट केलं. नॉकआउट केल्यावर मी ग्लोवल लावली आणि डायरेक्ट किल कन्फर्म केली. म्हणलं चौकड काय असं लुटायला, पण त्याच्याकडे काहीच नव्हतं, त्याच्यामुळे मी बँडेज मारलं. तर बँडेज मारल्याच्या नंतर आहे ना मी थोडं इकडे तिकडे हिंडू लागलो पोरग धुंडायला, कारण त्यांच्या ग्रुप मधलं एकच पोरग राहिलं होतं. तर तोपर्यंत आमच्या पार्टनरनं मारलं पण आणि जिंकलोत पण. तर अशा प्रकारे पहिला दुसरा राऊंड जिंकून धूमधडाक्यात तिसऱ्या राऊंड मध्ये आलो होतं. तर मला जे डायलॉग शेवटला मारायचा होता आणि ते मी आता मारतो बघा, ते तुम्ही ऐका. आणि हे डायलॉग आहे ना लय मनावर घेऊ नका. तर डायलॉग ऐका, एक पोरगी रोडनं भाऊ देत हिंडती आणि तिच्या मागे 100 कुत्रे गोंडा गोलतात आणि वरून ही पोरगी काय म्हणते माझ्या मागे लय पोर आहेत. तर आता पुढचं पण ऐका. एखादी वस्तू आहे ना खराब असली तरी चलती, पण स्वस्त पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे स्वस्त वस्तूकडे ना जास्त लोक अट्रॅक्ट असतात. तर मी आहे ना एका पोरावर फायरिंग केली आणि फायरिंग केलेलं पोरग आहे ना पिकअपच्या मागे इथं लपलं होतं. तर गेल्यावर आहे ना मी डायरेक्ट त्याला हेड मारला आणि मी पण विचारात पडलो यार आज हेड कस काय लागले तेवढे. तर त्या मारलेल्या पोराची सामान लुटून आहे ना मी समोर निघालो दुसरे पोरं मारण्यासाठी. तर इकडे समोर एक पोरग दिसलो होतं, मी त्याच्यावर थोडी फायरिंग केली आणि त्यांना पण माझ्या रिप्लाय मध्ये फायरिंग केली, त्याच्यामुळे मी काय केलं माहिती का, वाचण्यासाठी ग्लोवल टाकली. तर मी आहे ना ग्लोवल टाकलेली बघून ते पोरग डायरेक्ट अंगावर आलं. मग ते अंगावर आलं मी डायरेक्ट त्याला शिंगाव घेतलं. त्या पोराला नॉक केल्यावर आहे ना मी डायरेक्ट हे ग्लोवल टाकली, कारण आहे ना मला बँडेज मारायचं होतं, पण तिकडून एक पोरग गवत अंगावर घेऊन येऊ लागलं. तर त्या गवतावाल्या पोराला आहे ना आमच्या पार्टनरनं मारून आहे ना डायरेक्ट विक्टोरी केली. तर अशा प्रकारे तिसरा राऊंड जिंकून आम्ही आहे ना चौथ्या राऊंड मध्ये शिफ्ट झालो होतं. तर शेवटचा राऊंड असल्यामुळे ना आम्ही सगळे संगत निघालो बघा मागं पुढं. मला बघून हळूच हसती ग पिल्लू. तर आम्ही सगळे ना संगच मागं पुढे पळू लागलो बघा. तुम्हाला तर माहिती आहे कोपऱ्यामध्ये जम्पिंग जपांगचं ट्रेंड आले, त्याच्यामुळे वरी जाणं हे म्हणजे आजकाल फॅशन झाली बघा. तर समोर आहे ना 2-3 पोरं आलेले होते बघा, त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, बंदूक हातात घेतली, पण माझ्यावर कोणतरी गोळी झाली, त्याच्यामुळे मी खाली उतरलो. म्हणलं बाबा शेवटचा राऊंड रिस्क घेणं नको. मला बघून हळूच हसती ग पिल्लू. तर मप्प्या समोर ना एक पोरग डोळे झाकून फायरिंग करू लागला. अरे म्हणलं भाऊ इकडे तिकडे बघून खेळ की. तरी मी त्याला पुढे जाऊन नॉक केलं, पण पलीकडे एक पोरग होतं म्हणून मला त्याची किल कन्फर्म करता आली नाही. पण मला आहे ना किल कन्फर्म करायची एकदम लालच आलती, त्याच्यामुळे मला आहे ना पुढच्या पोरानं नॉक केलं. तरी मी ग्लोवल टाकली होती तरी नॉक झालो. तर समोरचं पोरग आहे ना त्याच्या पार्टनरला रिवाईव्ह करायला आलं होतं, पण मी आहे ना माझ्या पार्टनरला म्हणू लागलो भाऊ रिवाईव्ह करायला ते त्याला मार मार मार. शेवटी त्यानं मारलंच.